तर जळतील पापाचे, असं संत सेना महाराज म्हणतात. तर जनाबाई म्हणतात की नाव विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. अहो, विठ्ठल म्हणजे श्वास, विठ्ठल म्हणजे जीवन, विठ्ठल म्हणजे सर्वस्व, आणि त्याचंच नाव घ्यायचं नाही असं कसं? आब्या भांड्या, अरे कीर्तन ऐकता का काय? एवढ्या याला त्याचं नाव घेतो, याचं तोंड अगोदर बंद करा. अख्ख्या पंचकृषीला ठाऊक आहे, ते याला ठाऊक नाही. अहो, मी काय म्हणतो की विठ्ठलाचं नाव घ्यायला बंदी कसली, मनाई कशासाठी? अरे सा अरे इनामदार बोलले म्हणजे बोलले. काय काय अरे पापी म्हाताऱ्या, बघतोयस ना व पाऊस कसा आणि किती सुरू आहे त्यो. ए फडकं बांधून म्हातारा शांत बसत नसेल तर आधी तोंडात दगड घाला, त्यावर फडकं बांधा. हो नेहमीचा पाऊस नाहीच. या म्हाताराच्या पापामुळं आभाळ फाटलंय. त्याच्या पापामुळेच आपल्यावर इजा पडतायत. या म्हाताऱ्याला बाहेर पावसात फेकून देऊ काय? म्हणजे काही वीज पडायची ती ह्याच्यावरच पडेल, आणि काय टोप व्हायचा तो पण ह्याच्यावरच. आता आता ही कोण? आपल्या गावातली दिसत नाही. कोण आहे ही? कुठून आली? गाभारा रिकामा. सांगा ना महाराज, हा कागद आपलं काम करेल ना? करल करल, पण मनोरमे यात एक पाचर आहे. धनलाभ होईल, पण यात लिहिल्याप्रमाणे तो तुमच्या घराण्यातल्या सुनेलाच होईल. म्हणजे यो कागद काही साधा सुद्धा नाहीये. यावर हाताची ठशी आहेत, हस्तरेषा आहेत, शुभचिन्ह आहेत. हा हो हो हो,